हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज माझ्यासाठी इतका स्पेशल डे आहे आणि मी इतकी हॅप्पी आहे कारण मी आज मस्तपैकी नारायणपूरला चाललेली आहे. नारायणपूरला दत्तांचं दर्शन घेण्यासाठी शेवटचा गुरुवार आहे हा आणि शेवटच्या गुरुवारी चालली आहे. 2024चं पण शेवटचं वर्ष आणि फायनली मी चालली आता. सो आय नो हे खूप लेट टाकते काही रिझनमुळं मी, बट स्टील की मला इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं त्या घाटातून हे जाताना. खूप इतकं पॉझिटिव्हिटी मला ॲक्च्युली आहे ना फिरायला इतकं आवडतं ना की जे बाहेरची ग्रीनरी, बाहेरचं नेचर आणि जाता जाता मला विठ्ठलांचं दर्शन पण घडलं. ते खूप म्हणजे इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं मला. त्या सगळं खूप एन्जॉय केला आम्ही जाताना आणि मी अजिबात स्वतःची गाडी घेऊन अशी नाही गेले. मला अशी काय म्हणतात बस, टमटम, ऑटो ह्यानी जायचं होतं. जाता जाता आम्हाला दिंडी दिसली. म्हणजे आपण आहे ना बाहेर जाताना म्हणतो की बाबा नाही मला 4 व्हीलरने जायचं आहे, मला 2 व्हीलरने जायचं आहे. यार एवढं उन्हातानाची ही लोकं जातात, किती भक्ती आहे त्यांच्यामध्ये. आणि आपण किती, मी अशा ह्यानी गेलते ना की टमटममध्ये मी एका कोपऱ्यात बसले होते आणि मला सडनली तिथं आठवलं, तिथं जर माझी मम्मी असली असते तर मला ते एका कोपऱ्यात बसू दिलं नसतं. आणि बसले तरी 10 वेळा नारायणपूरला पोहोचेपर्यंत मला एकच म्हणले असते, बाहेर पाय काढू नको, बाहेर हात काढू नको, इकडे बघू नको, तिकडे बघू नको, अशी बस तशी बस अशी म्हणत बसले असते. पण स्टील मी मस्तपैकी फुल एन्जॉय केला. काय ते वातावरण होतं बाहेरचं, किती ती ग्रीनरी, किती तो मोकळा श्वास, किती ते हो माय गॉड, काय सांगू तुम्हाला. खरंच एकदा ट्राय करा. हे गाडी घोडा हे तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलरने जाता ना, त्याच्यापेक्षा खरंच ऑटो, टमटम ह्या अशा गोष्टी आहेत ना, त्यांनी एकदा ट्रॅव्हल करा. खरंच लाईफची मजा ना ह्याच्यामध्ये. हे काय स्वतःच्या ह्याने ते तो आनंद असतोच वेगळा, आय नो. बट ज्यावेळेस तुम्ही अशा बसने तुम्ही अशा ट्रॅव्हल करताना तर ते जे नेचर बघायला भेटतं ना तुम्हाला. आता हे काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपण स्वतःच्या गाडीने जातो त्यावेळेस मग ते थांबून तो नेचरचा आनंद घेतो, ती गोष्ट वेगळी. पण अशातनं जाऊन जो नेचरचा आनंद ते वेगळीच गोष्ट आहे. सो मी नारायणपूरला पोहोचली आहे मस्त टमटमनी प्रवास करून. भारी वाटलं, एकदम पॉझिटिव्ह वाटलं मला. आम्हाला आरती पण भेटली खूप छान. त्याच्यानंतर खूप भयानक गर्दी होती, भयंकर गर्दी होती तिथे. सो आम्ही दर्शन घेऊन मी मस्त बसले तिथं शांततेमध्ये. मला खूप छान वाटलं आणि हे अचानक ठरलेलं होतं की बाबा जायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी काहीच खाल्लं नव्हतं, मला इतकी भूक लागली होती ना. मस्तपैकी तिथंच मी मेदूवडा खाल्ला आणि फायनली मग निघाले घरी. छान वाटलं मला, खूप पॉझिटिव्ह वाटलं. मी तर सगळ्यांना सजेस्ट करेल की खरंच जाऊन या. इवन खूप जणं जातात ती दर गुरुवारचे. नंतर मी मस्तपैकी टमटममध्ये बसले, एक लेडीज होती. मला इतकं ऑकवर्ड फील होत होतं ना व्लॉग काढताना, कारण मी असं कधी काढले नाही व्लॉग. बट स्टील की त्या खूप चांगलं बोलत होत्या मला. आणि म्हणजे नाही का सगळ्या गोष्टी की तू कुठली आहे, काय आहे, तू वाटत नाही अशी तशी, मला खूप क्वेश्चन केले. मला त्यांच्यासमोर असं लय वेगळं वाटत होतं, पण ठीक आहे बाबा जाऊ दे. मी काढले तसेच व्हिडिओ. त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या, बोलले. ते खूप जुन्या विचाराचे होते पण इतकं छान बोलत होते ना ते. मला त्यांचे खूप विचार आवडले. त्याच्यानंतर परत जाताना मला मस्तपैकी दिंडी दिसली होती. खूप छान वाटलं मला ते बघून. खरंच तुम्ही करा असा प्रवास, मस्त एन्जॉय करा. ते इतकी तोंडावर धूळ, ते इतकं टॅन झालं तर माझं कॉलेज पण दिसलं मला जाताना सासवडच्या साईडने. मी वाघिरे कॉलेजमध्ये होते 11वी 12वी सायन्सनी. सो जाताना कॉलेज दिसलं, असं वाटत होतं थांबून जावं मस्तपैकी कॉलेजमध्ये जाऊन जुन्या आठवणी. पण स्टील माझी स्वतःची बाईक नव्हती, गाडी नव्हती, त्याच्यामुळे नाही जाता आलं. घाटचा व्ह्यू जवळनं एन्जॉय करता नाही आला. लांबून का होईना केला मी, इट्स ओके. बट छान मस्त दिवस गेला माझा. मी सगळा व्लॉग घरीपर्यंत नाही काढला, बट जो आनंद होता तो माझ्या चेहऱ्यावर दिसतच असेल. आणि छान वाटलं, एन्जॉय केला, मन प्रसन्न झालं. आय होप यू लव इट. थँक्यू सो मच. टाटा, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर ऑल ऑफ यू.